आज मला काया सोन्यामध्ये लपलेले नवीन कराराचे मूल्य याबद्दल बोलायचे आहे। प्रथम आपण आधुनिक लोकांच्या जीवनामध्ये पेट्रोलियमचे महत्त्व जाणून घेऊया। जेव्हा आपण चित्र पाहतो तेव्हा आपण पाहू शकतो की या सर्व आपल्या जीवनाच्या गरजा आहेत। मग याशिवाय आपण आपले जीवन टिकवू शकतो का? कदाचित आपण कार, मोबाईल फोन आणि घरगुती उपकरणांशिवाय जगू शकतो। मात्र औषध आणि दैनंदिन गरजेच्या गोष्टींबद्दल काय? त्यांच्याशिवाय जगणे कठीण होईल। ही वेगळी प्रकरणे आहेत। या उत्पादनांच्या निर्मितीसाठी एक सामग्री आहे जी आपले जीवन समृद्ध करते। ते पेट्रोलियम आहे। आपल्या दैनंदिन जीवनात आपण पेट्रोलियम आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांचा वापर करतो। उदाहरणार्थ, तुम्ही हातात धरलेला मोबाईल फोन, इतर प्लास्टिकच्या वस्तू आणि रस्ते बांधण्यासाठी डांबर, हे सर्व पूर्णपणे पेट्रोलियमवर अवलंबून आहे। याप्रमाणे पेट्रोलियमचे अनेक उपयोग आहेत आणि असे अनेक पदार्थ आहेत जे पेट्रोलियम पासून बनतात। जर पेट्रोलियम नसते तर आज जवळपास काहीच नसते। म्हणूनच पेट्रोलियमला काळे सोने असे शीर्षक आहे। येथे आपण समजू शकतो की आपल्या जीवनामध्ये पेट्रोलियम किती महत्त्वाचे आहे। दुसरे म्हणजे पेट्रोलियम कसे तयार केले आणि काढले जाते ते पाहूया। पेट्रोलियम हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे, जेथे पेट्रा म्हणजे खडक, कारण पेट्रोलियम खडकामध्ये आढळते, आणि ओलियम म्हणजे तेल। पेट्रोलियम हे एकपेशीय वनस्पती आणि समुद्री वनस्पतींसारख्या प्राचीन सागरी जीवांच्या अवशेषांपासून बनलेले जीवाश्म इंधन आहे। लाखो वर्षांपूर्वी हे जीव मेले आणि जमिनीत गाडले गेले। तेथे चिखलाचे थर होते। उच्च दाब आणि उच्च तापमानामुळे या जीवांच्या अवशेषांचे रूपांतर पेट्रोलियममध्ये झाले, ज्याला आपण पेट्रोलियम म्हणून ओळखतो। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पेट्रोलियमचा एक उद्योग म्हणून विकास झाला। तोपर्यंत लोकांना पेट्रोलियमचे विविध उपयोग माहीत नव्हते। पेट्रोलियम किती महत्त्वाचे आहे हे समजण्यासाठी मनुष्याला बराच वेळ लागला। जरी पेट्रोलियमचा वापर फक्त 100 वर्षांपासून होत आहे, पण त्याने मानवी उद्योगाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे। पेट्रोलियम पृथ्वीच्या आत आणि समुद्राच्या तळामध्ये अनेक हजार फूट खाली आढळते, आणि पेट्रोलियम काढण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे लागतात, आणि पेट्रोलियम काढण्याची प्रक्रिया जटिल आहे। तिसरे, या आपण पेट्रोलियमचे महत्त्व आणि नवीन करार जाणून घेऊया। आता पेट्रोलियम आधुनिक समाजामध्ये रक्ताचे कार्य करत आहे। जर आज या युगामध्ये पेट्रोलियम नसेल तर काय होईल? आपण मध्यम युगाप्रमाणे जीवन जगू शकतो। तुम्हाला मध्यम युग माहित आहे का? प्रथम, आपण अन्न, निवारा आणि वस्त्र यासाठी फक्त नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून राहिले पाहिजे। नैसर्गिक संसाधनांची मागणी आपल्या पुरवठ्यापेक्षा कितीतरी जास्त असेल, आणि त्यांच्या किमती वाढतील, आणि यामुळे तीव्र महागाई होईल। दुसरे म्हणजे आपण रुग्णालयामध्ये जाणे कठीण आहे, कारण की रुग्णालये वैद्यकीय उपकरणे आणि औषधांनी चालतात। तिसरे, आपण वाहतुकीचा क्वचितच वापर करू शकतो, आणि वितरण उद्योग नष्ट होतील। आपण परदेशात जाण्यासाठी बोटीचा वापर करू शकतो, म्हणजे वेळ आणि पैशाचा मोठा अपव्यय होईल। त्यामुळे आधुनिक उद्योगामध्ये पेट्रोलियम महत्त्वाची भूमिका बजावते। ही वस्तुस्थिती नवीन करार परमेश्वराच्या लोकांसोबत बजावते यासारखीच आहे। नवीन करार आपल्या तारणासाठी आणि आपल्या आत्म्याच्या आनंदासाठी स्थापित केलेल्या परमेश्वराच्या आज्ञा आहेत, जसे की शब्बात दिवस, वल्हांडण आणि 3 वेळातील 7 सण।
नवीन कराराद्वारे लोक परमेश्वराची मुले बनू शकतात आणि तारणाचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात. मग हा नवीन करार अस्तित्वात नसता तर आपले आत्मिक जीवन अंधकार युगामध्ये जगण्यासारखे असेल, जेव्हा सत्याचा प्रकाश नसेल. प्रथम, आपण पापांची क्षमा प्राप्त करू शकत नाही. यामुळे आपण स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यात प्रवेश करू शकत नाही, जेथे आणखी शोक किंवा दुःख नाही. आपण स्वर्गाच्या राज्याची आशा न ठेवता या पृथ्वीवर आपले जीवन दुःखात आणि त्रासात जगू. दुसरे, आपण नवीन कराराशिवाय परमेश्वराची संतान बनू शकत नाही. तिसरे, बायबलनुसार परमेश्वर त्या लोकांमध्ये वास करतात जे नवीन कराराचे पालन करतात. म्हणून जेव्हा आपण नवीन कराराचे पालन करतो तेव्हा परमेश्वर आपल्यामध्ये वास करतात आणि परमेश्वर कधीही धोकादायक नाशापासून आपले रक्षण करतात. पण जे नवीन कराराचे पालन करत नाहीत त्यांना परमेश्वराचे संरक्षण प्राप्त होऊ शकत नाही. नवीन कराराचे पालन करणारे आणि नवीन कराराला ओळखणारे चर्च आहे. ते वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे आहे. चर्च ऑफ गॉडला नवीन कराराचे मूल्य माहित आहे, जे संतांच्या आत्मिक जीवनाला समृद्ध करते. या आपण पुढे जाऊया. पेट्रोलियमचे मूल्य आणि नवीन कराराचा शोध घेणे. आधी पेट्रोलियमचे मूल्य माहित नव्हते. त्यावेळी लोक पेट्रोलियम कसे वापरत होते? जेव्हा व्हेलचे तेल आणि लाकूड संपायचे तेव्हा पर्याय म्हणून पेट्रोलियमचा वापर केला जायचा. ज्यांना पेट्रोलियमचे मूल्य माहित नव्हते त्यांनी ते गाडीच्या चाकांसाठी रेचक किंवा वंगण म्हणून वापरले. मात्र 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अंतर्गत ज्वलन इंजिन विकसित झाल्यामुळे कार उद्योगाचा विविध प्रकारे विकास झाला, ज्यामुळे पेट्रोलियमची गरज निर्माण झाली आणि पेट्रोलियमची मागणी वाढली. शेवटी सिंथेटिक रबर, कापड आणि रेझिन सारखे उद्योग महायुद्धानंतर उदयास येऊ लागले. आता पेट्रोलियम येथे जेड पर्यंत, ॲस्पिरिन पासून झिपरपर्यंत वापरले जाते. पेट्रोलियमचा शोध हा या युगामध्ये प्रकट करण्यात आलेल्या बायबलमधील नवीन करारासारखा आहे. नवीन कराराची पुनर्स्थापना होईपर्यंत लोकांना नवीन करार माहित नव्हता आणि लोकांना नवीन कराराचे महत्त्व माहित नव्हते, कारण नवीन करार अंधकारमय युगामध्ये एक गुप्त सत्य बनले होते. म्हणून या कारणास्तव ज्यांना नवीन कराराचे मूल्य माहित नव्हते त्यांनी स्वतःच्या विचारानुसार बायबलचा अर्थ लावला आणि मनुष्यांच्या आज्ञेची स्थापना केली. लोकांना 2000 वर्षांपासून नवीन कराराचे मूल्य माहित नव्हते. मात्र भविष्यवाणीनुसार मी परमेश्वर हे योग्य समय त्वरित घडवून आणीन. आता नवीन कराराचा प्रसार अशा लोकांद्वारे करण्यात आला आहे ज्यांना नवीन कराराचे मूल्य माहित आहे. नवीन करार आपले आत्मिक जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक बनतो. सर्वात शेवटी या आपण आपल्या पिताचे बलिदान आणि नवीन कराराची वास्तविकता जाणून घेऊया. आपण हे विसरले नाही पाहिजे की नवीन कराराची स्थापना करणे सोपे नव्हते. या शेवटल्या दिवसांमध्ये नवीन कराराची पुनर्स्थापना करण्यात आली आहे, पण त्याला पुन्हा स्थापित करणे सोपे नव्हते. पेट्रोलियमच्या बाबतीत ते तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात, पण आज लोक जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचा वापर करतात. हे दर्शविते की त्यांना पेट्रोलियम विकसित करण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या प्रमाणाबद्दल माहिती नाही. त्याचप्रमाणे परमेश्वर नवीन कराराची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि या युगातील 7 अब्ज लोकांना त्याचा प्रचार करण्यासाठी 6000 वर्षांच्या उद्धार कार्याची स्थापना करण्यासाठी सर्वकाळ खर्च केला. बायबल देखील भविष्यवाणी करते की नवीन कराराची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि अंधारात काय लपलेले आहे हे आपल्याला समजण्यासाठी ख्रिस्ताला दुसऱ्यांदा येण्याची गरज आहे.
जेव्हा आपण करिंथकरांस पहिले पत्र अध्याय 4 वचन 5 पाहतो तेव्हा ते म्हणते, म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका, तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंठाकरणातील संकल्पही उघड करील. त्यानुसार आपले पिता आन सांग होंगजी यांनी नवीन कराराची पुनर्स्थापना केली, म्हणून आज आपण आनंदाने आणि हर्षाने नवीन कराराचे पालन करतो आणि स्वर्गाच्या राज्याची जिवंत आशा बाळगतो. पण नवीन करार पुनर्स्थापित करेपर्यंत पिता कोणत्या मार्गावर चालले होते? Restored the new covenant. What path did Father walk? जगाला नवीन कराराची किंमत समजावी अशी त्यांची उत्कट इच्छा होती. पण जेव्हा जेव्हा त्यांनी नवीन कराराचा प्रचार केला तेव्हा त्यांचा अपमान करण्यात आला आणि त्यांचा छळ झाला. He was persecuted. Though he जरी त्यांनी दिवसभर काम केले, दगड फोडले आणि रात्री मंद दिव्याखाली सत्याचे पुस्तक लिहिले, writing the book पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना आराम मिळाला नाही आणि ते सुवार्ता प्रचार करण्यासाठी निघून गेले. and went out to preach the gospel. He walks ते 36 वर्षांपर्यंत अशा मार्गावर चालले. Then why do you मग think तुम्हाला our काय वाटते Father की आपले पिता इतक्या लांब काळापर्यंत या कष्टाच्या मार्गावर का चालले? it is हे नवीन कराराच्या वास्तविकतेला प्रकट करण्यासाठी आहे, म्हणजे आपण आनंद, तारण आणि शांती प्राप्त करू शकू. happiness, salvation and peace. The book of गलतीक्रांस पत्र 2 करारांबद्दल बोलत आहे, जुना करार आणि नवीन करार. Covenant and the new covenant. And the book of नवीन कराराला स्वर्गीय यरुशलेम म्हणून संबोधण्यात आले आहे. reality of the new covenant. गलतीक्रांस पत्र अध्याय 4 वचन 26 म्हणते, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून She is our ती आपली माता आहे. so the त्यामुळे नवीन कराराची वास्तविकता यरुशलेम आपली स्वर्गीय माता आहे. our heavenly mother. म्हणून आज आपण सर्वात आनंदी लोक आहोत. People. It is असे यामुळे आहे कारण की आपली स्वर्गीय माता येथे आपल्यासोबत आहे. here. At this moment, या क्षणी मी आपल्यासाठी नवीन कराराची वास्तविकता स्थापित केल्याबद्दल स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांना सार्वकालिक धन्यवाद आणि गौरव देऊ इच्छितो. मला आशा आहे की आपण सर्व नवीन कराराचा सराव आणि प्रचार करून आपल्या स्वर्गीय पिता आणि माताच्या गौरवाला प्रकट करू.